जय शिवराय मित्रांनो, राज्यामधील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान हे मंजूर झालेले आहे व त्यांना वाटप देखील केलं जाणार आहे. नेमके आता हे कोणती जिल्हे आहेत, कोणती तालुके आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या संपूर्ण योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर झालेले आहे. त्याच्यामध्ये एकूण 25 लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र केलेत आणि त्यांच्यासाठी निधी जर पाहायला गेलं तर 2,04,043 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा जर पाहायला गेला आपण तर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यासाठी 1,01,912 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेरीस हा दुष्काळी अनुदान मिळू शकते. त्याच्यानंतर सिन्नर तालुक्यामधील 85,865 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे येवला तालुक्यासाठी 63,898 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. समोर म्हणजे एकूण या नाशिक जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर एकूण तालुक्यामध्ये 248 कोटी एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला गेला तर शिंदखेडा तालुक्यासाठी 64,492 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधील नंदुरबार तालुक्यासाठी 51,258 एवढे शेतकरी पात्र झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुका याच्यासाठी 84,471 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर एकूण जर जळगाव जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 4,54,896 एवढे ह्या नाशिक विभागातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये बुलढाणामधील 55,844 कोटी, त्याच्यानंतर लोणारमधील 70,084 लाख एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर संभाजीनगरचा जर विचार करायला गेला तर संभाजीनगरमध्ये 1,02,475 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर सोयगावमध्ये 33,818 एवढे शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर झालेले आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील भोकरदन या तालुक्यासाठी 1,09,680 एवढ्या शेतकरी पात्र करून या शेतकऱ्यांना हा दुष्काळ अनुदान वाटप केलं जाणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 91,452 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर अंबड तालुक्यामधील 97,728 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर मंठामध्ये 58,848 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर बदनापूरमधील 49,510 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले. एकूण जर जालना जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये 1,56,576 एवढे शेतकरी पात्र केलेले आहेत व या शेतकऱ्यांना या महिन्याच्या अखेरीस हे नुकसान भरपाई अनुदान यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तसेच बीड जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर वडवणी तालुक्यामधील 33,529 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्यानंतर धारूर तालुक्यामधील 43,304 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर अंबेजोगाई तालुक्यामधील 72,170 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर धाराशिवमधील वाशी तालुक्यामधील 37,933 एवढे शेतकरी पात्र करून यांना हा दुष्काळ अनुदान वाटप केलं जाणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव तालुक्यामधील 92,129 शेतकरी, तसेच लोहारा तालुक्यामधील 34,197 शेतकरी. एकूण जर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये 1,64,259 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणेमधील पुरंदर व सासवड याच्यासाठी 56,360 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर बारामती तालुक्यामध्ये 45,461 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्यानंतर शिरूर व घोडनदीमधील 55,167 शेतकरी, दौंडमधील 62,711 शेतकरी, तसेच इंदापूरमधील 29,778 एवढे शेतकरी पात्र करून ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ अनुदान हे नुकसान भरपाई या महिन्याच्या अखेरीस या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा जर एकूण विचार करायला गेला तर 2,49,484 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यासाठी 41,963 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. तसेच माळशिरस तालुक्यासाठी
1,25,980 एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. तसेच सांगोली जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी 1,19,342 शेतकरी, तसेच करमाळा तालुक्यातील 1,09,913 शेतकरी, त्याच्यानंतर माढा तालुक्यातील 1,24,651 शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. तसेच एकूण जर सोलापूर जिल्ह्याचा विचार जर करायला गेला त्याच्यामध्ये 5,49,849 एवढे कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यासाठी 81,456 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. तसेच खंडाळा तालुक्यामधील 38,936 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर हातकणंगले याच्यासाठी 17,344 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. तसेच गडहिंग्लज तालुक्यासाठी 16,713 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यातील 36,227 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. तसेच कडेगावमधील 17,021 शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत. खानापूर विटामधील 14,465 शेतकरी आणि मिरजमधील 9,470 शेतकरी म्हणजे अर्थातच 76,140 शेतकरी हे सांगली जिल्ह्यातील विभागामध्ये या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेले आहे. तसेच पुणे विभागामधील 9,99,922 शेतकरी 932 कोटी 17 लाख एवढा निधी या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे होतं एकूण 15 जिल्ह्याचा अपडेट. त्याच्यानंतर एकूण मदत जर पाहायला गेलं तर 22,34,934 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचा निधी म्हणजे 2,04,443 कोटी 22,71,000 रुपये एवढा निधी या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर करण्यात आलेले म्हणजे या महिन्याच्या अखेरीस या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. तसेच हेक्टरी 13,500 रुपये सुद्धा वाटप होणार आहेत. 3 हेक्टरपर्यंत याची मर्यादा असणार आहे. त्याच्यानंतर हे पैसे तुम्हाला डायरेक्ट DBTच्या द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. आता DBT म्हणजे काय? तुमच्या खात्याला जे आधार लिंक आहे, आधार बेसच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे हे अनुदान रक्कम वाटप केलं जाणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं पोस्टाचं खातंसुद्धा असू शकते. त्याच्यानंतर हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.